हिंदू धर्मात 3.5 मुहूर्तांपैकी एक स्थान गुढीपाडव्याचं आहे। या दिवशी हिंदू नववर्षाची सुरुवात होते। तसंच या दिवशी नववर्षाच्या या पहिल्या दिवशी नवे संकल्प करून प्रगतीकडे वाटचाल सुरू करण्याचा हा दिवस आपण गुढीपाडवा म्हणून साजरा करतो। या दिवशी विजयाचं प्रतीक म्हणून घराच्या अंगणात गुढी उभारली जाते। त्यानुसार यंदा 19 मार्चला गुढीपाडवा साजरा करण्यात येणार आहे। मात्र यंदा गुढीला कोणत्या रंगाची साडी नेसवावी हे तुम्हाला माहिती आहे का? नाही तर मी सांगते। ज्योतिषाचार्य डॉक्टर भूषण ज्योतिर्विद यांनी ही दिलेली माहिती ही तुमच्यासाठीच आहे। तर गुढीसाठी साधारणपणे डगडगती आणि प्रसन्न रंगाची निवड केली जाते। गडद पिवळा किंवा केशरी हे रंग मांगल्याचे आणि चैतन्याचं प्रतीक मानले जातात। तुम्ही गुढीला या रंगाची साडी नेसवू शकता। तसंच विजय आणि शक्तीचं प्रतीक म्हणून लाल रंगाची साडी वापरली जाते आणि निसर्ग आणि समृद्धीचं प्रतीक म्हणून अनेक घरांमध्ये हिरव्या रंगाची साडी, विशेषतः काठपदराची साडी नेसवली जाते। आणि हो, गुढीला कधीही काळ्या रंगाची साडी नेसवत नाही हा, कारण काळा रंग मंगल कार्यात अशुभ मानला जातो। तर ही माहिती तुमच्या फायद्याची आहे का? असेल तर अशाच रंजक माहितीसाठी बखर लाईव्हला फॉलो करायला विसरू नका।